आई एक विचारू? विचार ना। भुवनेश्वरी मॅडमने ताईला मागणी घातली होती ना? तुला कोणी सांगितलं? का लपवलं हे सगळं माझ्यापासून? इरा, अगं काही लपवायचं नव्हतं आम्हाला. पण लपवलंत ना. अधिपतीराव, नमस्कार. या ना. मी अचानकच आलो एकदम. बसा. बसा बसा की बसा की तुम्ही. बस ना. इरा, पाणी. हो. सगळं ठीक आहे ना इराताई? असं का विचारताय तुम्ही? नाही सहज. कुठे आहेत मास्तरीनबाई? कुठे? ती शाळेत गेली आता. फुलपगारांचा फोन आला होता ना म्हणून गेली. काय प्रॉब्लेम आहे काय? कसला? हेच म्हणजे आता शाळेचा किंवा असं घराचा तुमच्या प्रॉब्लेम काय आहे काय? नाही, तसं काही बोलली नाही ती. गडबडीत निघून गेली. हा, मला बी काय बोलणं झाल्यात त्या. तेच म्हणताना आलो तुम्ही. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हा, चहा नको. मोठ्या मास्तरीनबाई, मोठ्या मास्तरीनबाई चहा नको, आता जाऊ दे. काय आहे, मास्तरीनबाई जरा टेन्शनमध्ये होत्या. पण मला त्या काय सांगणं झाल्यात काय झालंय नेमकं ते. म्हणताना म्हणलं तुम्हाला विचारावं. सगळं ठीक आहे ना? काय झालंय काय असं काय? मॉल एवढ्यामध्ये बसेल ना? बसेल मॅडम. मेजरमेंट घेऊन झाले. शाबास. आणि फायनल डिझाईन तयार झालं की आम्हासनी कळवा. हो, पाठवतो मॅडम. एकदा का ते फायनल झालं की आपण बुलडोजर फिरवू. मॅडम 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 शाळेवर बुलडोझर? तुम्ही लागा आपापल्या कामाला. इथं मोठा मॉल उभा करणार आम्ही. पण शाळा नाही राहणार. नाही राहणार म्हणजे? हो दादा, त्या टोकापर्यंत सगळी आपलीच जमीन आहे. त्या तिथपर्यंत घाट्यात धंदा नाही करायचा आपल्याला. हो मॅडम, मुलांनी काय करायचं? ए बाई, आपल्या मॉल मध्ये पोरांना खेळायला जागा आहे? येस मॅम. पोरांनी मॉल मध्ये खेळायचं. नाही नाही तसं नाही मॅडम. शिक्षणाचं काय? बाद झालं. आणि ए बाई, त्या कंपाऊंड पर्यंत सगळं आपलंच आहे. तिथपर्यंत माप घे. येस मॅम. पण मॅडम, असं कसं तुम्ही मध्ये शाळा बंद करू शकता? आम्ही काय करू शकतो याचा अजून तुला अंदाज नाही. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? शाळा पाडून मॉल बांधायची योजना आहे. काय झालंय? काहीतरी झालंय. मला मास्तरीनबाई म्हणल्या कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण म्हणलं काय झालंय तर काय मला काय सांगणार त्या. लग्न मोडल्याचा प्रॉब्लेम? मोठ्या मास्तरीनबाई, तुम्ही तर सांगा की मी तुम्हाला पोरासारखा आहे तुमच्या. आणि एक लक्षात घ्या, ह्या सगळ्यात फक्त मीच तुम्हाला मदत करू शकतोय. मी अधिपती, त्याचं काय ना. हे बघा, म्हणजे ताई जर काही बोलत नसेल तर आम्ही फॅमिली म्हणून पण बोलू शकणार नाही. सॉरी. म्हणजे काहीतरी आहे ना? खरं तर काहीच झालं नाहीये. पण तुम्हीच सारखं सारखं विचारताय म्हणून आम्हाला पण काहीच कळत नाहीये. हे बघा, आमच्या आईसाहेब मनानं काही वाईट नाही आहेत. फक्त त्यांचं कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे इशे हार्ड आहे जरा. त्यांचं एकदा ठरलं की ठरलं असं असतंय. पण मी मास्तरीनबाईंच्याच बाजूनं आहे एवढंच सांगायचं होतं मला. मी त्यासनी मदत करायला आणि तुम्हाला सगळ्यांना मदत करायला कायम तयार आहे. आमच्या आईसाहेबांचं आणि माझं
ह्या बाबतीत एकमत नाही आहे एवढंच सांगायचं होतं. आणि तुम्हाला कवा बी काय बी लागलं मला फोन करा, हक्कानं फोन करा, माझा फोन चालू आहे. अधिपतीराव तुम्ही म्हणजे बाबा तुम्ही काळजी करू नका, मास्तरीन बाईसनी मी काही सुद्धा होऊ देणार नाही. पावसाळा संपला की सुरू करू काम. पण मग विद्यार्थ्यांचं काय? त्यांचे मायबाप काय ते बघून घेतील. आणि शिक्षकांनी काय करायचं? आम्ही काय सांगणार? तसे बी सगळे निर्णय तुम्ही घेताय. आपण घ्या, तुम्ही ठरवा काय ते. नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. आत्ता कळलं मला. हा प्लॅन होता ना तुमचा? असं गुडघ्यावर आणणार होतात तुम्ही मला? पण आलीस कुठं तू अजून गुडघ्यावर? मॅडम प्लीज प्लीज तुम्ही माझा राग शाळेवर नका काढू. राग नाही, हा प्लॅन होताच. अधिपतींना माहितीये? मास्तरीन नव्ह तू? वाचता येतं इथं कुणाचं नाव आहे या शाळेवर? हा हो पण मॅडम त्यांचं मत? ते आमच्या मताला मान देतात. असं करून काय मिळणार आहे मॅडम तुम्हाला? मॉल मिळणार. ज्या शिक्षण व्यवस्थेवर आमचा विश्वासच नाही ती आम्ही कशापायी चालू ठेवायची? अधिपतींचा हट्ट म्हणून लॉस मध्ये आम्ही ही शाळा चालवली. पण ज्यांच्या जीवावर आम्ही शाळा चालवली त्यांचीच तू किंमत करतेस. कमी शिकलेला म्हणून नाकारतेस. मग आम्ही कशापायी शाळा चालवायची? ही शाळा चालू ठेवायचं काही कारणच दिसत नाही आम्हाला. म्हणून या इंजिनियर लोकांना आज आम्ही इथं बोलवलं आणि विचारलं इथं मॉल होऊ शकतो का? हो म्हणले, फायदा होऊ शकतो, मध्यवर्ती जागा आहे. आम्ही फुलपगारानं सांगितलंय पण अजून नोटीस दिली नाही. हा पण 8 दिवसाच्या आत आम्ही कायदेशीर नोटीस देऊ. आमची ताकद तुला माहित नाही पोरी. तू वाघिणीच्या गुहेत हात घातलायस. मॅडम प्लीज मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही माझा राग नका ना काढू शाळेवर प्लीज. चल जाऊ दे आमासनी. नाही मॅडम प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना. अहो ज्ञानाचं मंदिर आहे हे पाडून तुम्ही मॉल उभारायचा विचार करू तरी कसं शकता मॅडम? प्लीज प्लीज मॅडम थोडी दया करा ना. आमासनी दया करता येत नाही. आमासनी बिझनेस करता येतो. बिझनेस म्हणजे तुला आम्ही शाळा पाडायला नग आहे. हो प्लीज. पण त्यात आमचं नुकसान आहे. पण शाळेचा फायदा आहे ना मॅडम. शाळा आणि मुलं दोन्ही तुम्हाला दुवा देतील. नग आमासनी दुवा नग. आम्ही चिक्कार दान धर्म करतो. आमच्या माथ्यावर लई दुवा आहे. पण मग तुम्हाला काय हवंय मॅडम? आमासनी काय हवंय हे तुला चांगलंच ठाव आहे. काय हवंय? आम्हाला तुझा होकार हवाय. होकार? आमच्या पोराशी लग्नाला होकार. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. एक दिवस घे, नीट विचार कर. शिक्षणावर, शाळेवर, पोरांवर प्रेम करणारी मास्तरी नाहीस तू. आज तुझ्या प्रेमाचा कस लागल. हे चूक आहे. हे चूक आहे मॅडम. माझ्या शाळेतल्या पोरांवर. आमच्या पोराच्या प्रेमासाठी आम्ही काय करू शकतो हे आता तुला कळलं असेलच. आता तुझ्या शाळेच्या प्रेमासाठी, शाळेतल्या पोरांच्या प्रेमासाठी तू काय करू शकतेस हे आम्हासनी कळलं पाहिजे. प्रेम हाय असं बोलणं आणि प्रेमासाठी त्याग करणं हे वेगळं आहे. आता तू ठरव काय करायचं ते. काय आमच्या पोराचं आज ना उद्या लग्न होईलच. तू नाही तर अजून दुसरं कुणीतरी येईल. पण एकदा काही शाळा पाडली का ती काय परत येणार नाही. आणि शाळा पाडल्याचं पाप
तुझ्या माथ्यावर असल हे ध्यानात ठेव. आम्हाला तुझा होकार हवाय. येऊ का? आणि मोठ्या मास्तरीनबाई, मी परत एकदा विचारतो तुम्हाला, तुमच्या मनात काय आहे काय मला सांगून टाका. मी परका नाही. हां, ते अधिपती, ते काय झालं ना, ते लग्नासाठी अक्षराने. आई प्लीज. इरा, अगं ते आपलेच आहेत ना. हो, पण ताईला नाही आवडणार ते. नाही इरत आहे, थांब की बोलू दे की त्यासनी. ताईने तुम्हाला सांगितलं नाहीये तर तिला ह्याविषयी बोलायचं नसेल तुमच्याशी. आई, अगं ताईचा मूड आधीच बरोबर नाहीये. तू जर सांगितलंस तर तिला अजिबात आवडणार नाही. अधिपती, खरं सांगू का, तुम्ही खूप केलंय आमच्यासाठी. म्हणजे आमच्यासाठी ना तुम्ही खूप महत्वाचे आहात, पण या प्रकरणात तुम्ही काहीच करू शकणार नाही. तेच तर विचारतोय, मग असं काय आहे? तुम्ही प्लीज हे सगळं ताईशी बोलाल का? इराताई, मी समजू शकतो. हे बघा, प्रत्येक फॅमिलीच्या अशा काही गोष्टी असतात ज्या चार भिंतीच्या बाहेर जाऊ नये असं फॅमिलीला वाटत असते. मला कळते की ते फक्त काय आहे ना, मास्तरीनबाईंच्या मनात नसताना त्यासनी असं काय करायला लागू नये एवढंच मला वाटते. त्या तर काय मला सांगणं झाल्यात. पण ना, जर तुम्हाला असं वाटलं की मला काही फोन करून सांगावं, केव्हा बी फोन करा, मी पळत येतो. अर्ध्या रात्री फोन करा, चालते. अधिपतीराव, अहो, तुम्ही हात जोडायचे नाहीत बाबा. या हाताने आशीर्वाद द्या जा. येऊ काय? खरंच खूप चांगला मुलगा आहे हा. आणि ताई ह्यांना नाही म्हणतीये. देवा, का असं केलंस तू? जे मला आयुष्यात कधीही करायचं नव्हतं ते करायला का भाग पडतोयस तुम्हाला? लग्न करायचं नाही यावर ठाम होते मी. माझं ठरलं होतं, पण तू अशा कोंडीत मला पकडलेस की मी काय करू आणि काय नको मला कळतच नाहीये. एकीकडे माझी बहीण आहे, तिच्या पोटातलं बाळ आहे, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे तो मुलगा आहे, आणि दुसरीकडे माझी शाळा आहे. माझी शाळा, माझी मुलं, फुलपगारे सर, ज्यांच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. या सगळ्या माणसांच्या भावनेपेक्षा, त्यांच्या सुखापेक्षा माझ्यासाठी काहीच मोठं नाहीये देवा. या सगळ्या माणसांना दुखावून, त्यांना त्रास होईल असं वागून मी माझा हट्ट कुठपर्यंत रेटू? मग मी माझी तत्व, माझा हट्ट कसा पुढे रेटणार? आणि आत्ताही देवा, मला खरोखरच लग्न करायचं नाहीये, पण तू परिस्थितीच अशी निर्माण केलीस माझ्या समोर की लग्नाशिवाय काही पर्यायच नाहीये माझ्याकडे. तुला हेच हवं होतं ना? मग मान झुकवतीये मी तुझ्या पुढे, करतीये मी लग्न. पण मला हे अजिबात आवडलेलं नाहीये.
आणि ह्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही देवा. नाही करणार मी तुला माफ, कधीच करणार नाही. आम्ही फुलपगारानं सांगितलंय, पण अजून नोटीस दिली नाही. हा, पण 8 दिवसाच्या आत आम्ही कायदेशीर नोटीस देऊ. मॅडम मॅडम प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही माझा राग नका ना काढू शाळेवर, प्लीज. आम्हाला तुझा होकार हवाय. आम्ही सापळा रचला आणि सावज सापळ्यात बरोबर अडकलाय. जसं ठरवलंय तसंच झालं. पण आता तिला नुसतं अडकवून चालणार नाही. आता ती गुडघ्यावर आली पाहिजे. योच असेल आमचा शेवटचा वार. हा, बोल. मॅडम, इथे अधिपती आले होते. कुठं? तुमच्या घरी? हो हो, म्हणजे ताई काहीतरी अडचणीत आहे असं वाटतंय त्यांना. आणि ह्याबाबत त्यांचं आणि तुमचं एकमत नाही, आणि ते ताईच्या बाजूने आहेत असं म्हणत होते. असू दे की. पण मॅडम, मग काय? ते याच्यामध्ये काय बी करू शकत नाहीत. जोवर तू आणि निखिल आमच्या बरोबर आहेत तोवर. मॅडम, आम्ही दोघं नेहमीच होत तुमच्या बरोबर. बास 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 झालं. तर मग तू आता लय लोड नका घेऊ. तुझं आणि तुझ्या ताईचं लग्न नक्की होणार. 1 ऑक्टोबरला तुझी ताई आमच्या घरात सून म्हणून येणार आणि तुझा निखिल आमच्या कंपनीमध्ये डबल पगारावर रुजू होणार. काय नाही सरकार, प्रॉब्लेम नाही का काय सांगितलं नाही. प्रॉब्लेम आहे रे, काय सांगणं झालं का? ह्या सगळ्यात ना इराताईचा हात आहे. ह्या सगळ्या ह्याच्यात का नाही कुठे ना कुठे इराताई, पण कसं ते कळणं झाले. आता एकच उपाय आहे. काय? आई साहेबांची आई, आजी साहेब. निघायचं का? काय हो, या पोरीचं आजकाल काय चाललंय मला काय कळतच नाहीये. सारखी कोणाला तरी फोनवर बोलत असते. अगं मग आल्यावर विचार ना तिला. हो, खरंच विचारणारच आहे मी आज. इरा, थांब 1 मिनिट. काय ग, कोणाला सारखी बोलत असतेस फोनवर? काही नाही ग, कॉलेजच्या असाइनमेंटचं काम असतं ना, त्याचे फोन होते. आणि तू माझं टेन्शन घेऊ नकोस, ताईचं घे. हो, खरंच हो. म्हणजे मला एक कळत नाही की अक्षरा अधिपतींना सगळं सांगत का नाही. म्हणजे काय हरकत काय सांगायला. अगं हे काय करणार आहेत त्यात? मला ना तर काही कळतच नाही कसं होईल या मुलीचं. हे बघ, सगळं ठीक होईल. मला ना हे सगळंच विचित्र वाटतंय. म्हणजे एकदम ती लग्नाला तयार होते, मग तडकाफडकी म्हणते आत्ता लग्न करायचं, आणि आता हा नकार. म्हणजे अगं ती लग्नाला हो म्हणाली आहे ना, हेच खूप आहे ना आपल्यासाठी. अहो, पण हे असेच जर नकार यायला लागले तर कसं होणार आहे अक्षूचं लग्न.
आणि हे ना मोडलेलं लग्न फार मोठा अडसर झालाय. विद्या अगं थोडस हो. अक्षू काय ग काय झालंय? बस बस बस. अक्षू बाळा तू रडलीयस का? नाही आई, शाळेत जरा काम होतं त्यामुळे थकलीये. हे बघ तू जरा शांत हो. विद्या जा तिला जरा चहा वगैरे घेऊन ये. अक्षू हे बघ तू त्या स्थळाबिळाचं टेन्शन घेऊ नकोस बर का. नाही बाबा, मी तुला आल्याचा चहा करून आणते. हा आले. आई थांब. मला तुमच्याशी बोलायचंय. काय? एक निर्णय सांगायचा आहे. मी अधिपतींशी लग्न करायला तयार आहे.